नमस्कार. आज आपण एका खास पवित्र ग्रंथाच्या मदतीने आपल्या आतल्या प्रवासाला, एका आंतरिक बदलाच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. बघूया हा ग्रंथ आपल्याला काय मार्ग दाखवतो ते. तर मग सुरुवात करूया. मूळ प्रश्न हा आहे की दैवी कृपा कशी मिळवायची आणि आपलं रोजचं जीवन एका आध्यात्मिक प्रवासात कसं बदलायचं. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा ग्रंथ आपल्याला एक मार्ग दाखवतो, जो एका गहन नात्याची ओळख करून देतो. ह्या प्रवासाची सुरुवात कुठून होते माहितीये? ती होते आपल्या आतूनच, आपल्या जीवनाचा जो मूळ आधार आहे त्यातून. आणि तो आधार म्हणजे आपला श्वास. आता बघा, या ग्रंथामध्ये खूपच रंजक गोष्ट सांगितली आहे. आपलं आयुष्य वर्षांमध्ये नाही, तर श्वासांमध्ये मोजलं जातं. असं म्हणतात की ब्रह्मदेवाने प्रत्येकाला श्वासांची एक ठराविक संख्या दिलेली आहे, जी साधारणपणे 120 वर्षांच्या आयुष्या इतकी असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कासव आणि माकड. कासवाचा श्वास किती शांत आणि संयमित असतो आणि म्हणूनच ते 300 वर्षांपर्यंत जगतं. या उलट माकडाचा श्वास बघा, किती चंचल आणि घाईचा असतो आणि त्याचं आयुष्यही कमी असतं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, मनाची शांतता आणि आपलं आयुष्य ह्यांचा थेट संबंध आहे. आणि म्हणूनच योगी लोक कुंभक नावाचा सराव करतात. कुंभक म्हणजे काय, तर सजगपणे श्वास काही काळासाठी रोखून धरणे. असं केल्यानं काय होतं, तर जे नेमून दिलेले श्वास आहेत ते जपले जातात, वाचतात आणि साहजिकच आयुष्य वाढतं. म्हणजेच सजगतेने श्वास घेतल्यास आपली जीवनशक्ती आपण टिकून ठेवू शकतो. बरं, श्वासाबद्दल तर आपण बोललो, जो या प्रवासाचा पाया आहे. पण मग मार्ग कोणता? त्यासाठी नकाशा कुठे आहे? तर तो नकाशा आहे या ग्रंथातील पवित्र शब्द. ज्या ग्रंथाबद्दल आपण बोलतोय तो आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. याला केवळ एक पुस्तक मानलं जात नाही, तर देवाचं एक जिवंत स्वरूप मानलं जातं. असं म्हणतात की ह्या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये एक प्रचंड मोठी आध्यात्मिक ऊर्जा सामावलेली आहे. मग ही ऊर्जा काम कशी करते? ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. जेव्हा एखादा भक्त या ग्रंथाचं वाचन करतो, तेव्हा त्याच्यातील जी काही नकारात्मक स्पंदनं आहेत, ती त्या ग्रंथातील दैवी चेतनेकडे आकर्षित होतात. मग दैवी कृपेने ती स्पंदनं शुद्ध होतात आणि तीच शुद्ध ऊर्जा शांती आणि आशीर्वादाच्या रूपात आपल्याकडे परत येते. किती अद्भुत प्रक्रिया आहे ही. तर नकाशा मिळाला, मार्ग समजला, पण फक्त मार्ग समजून भागत नाही, त्यावर चालावं लागतं. आणि या प्रवासातली पुढची महत्वाची पायरी आहे कृती, म्हणजेच निस्वार्थ सेवा. या ग्रंथामध्ये एक खास गोष्ट सांगितली आहे. पारायण किंवा वाचन पूर्ण झाल्यावर कमीत कमी 11 सत्पात्री म्हणजे सद्गुणी व्यक्तींना भोजन द्यावं किंवा तेवढी रक्कम दान करावी. ही एक साधी वाटणारी कृती आहे, पण यातून जे आध्यात्मिक पुण्य मिळतं ते खूप मोठं आणि अदृश्य असतं. आणि या दाण्यामुळे काय काय फळं मिळतात? आयुष्य वाढतं, घरात अन्नधान्याचा अदृश्य साठा निर्माण होतो, शक्ती आणि सामर्थ्य मिळतं, समाधान मिळतं आणि समृद्धी येते. याला अदृश्य बीज असं म्हटलंय. आपण केलेल्या निस्वार्थ सेवेचे हे बीज पुढे जाऊन आशीर्वादाच्या मोठ्या वृक्षात रूपांतरित होतं. आता या प्रवासात आपल्याला काही गोष्टी शिकायलाही मिळतात. त्यासाठी या ग्रंथात काही खूप छान कथा आहेत, ज्या आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्यातल्याच 2 कथा आता आपण पाहूया. पहिली कथा आहे 2 पैलवानांची. यात श्रद्धा आणि अहंकार यांची लढाई आहे. एक आहे भीमा, शरीराने थोडा अशक्त, कुबडा, पण त्याची श्रीपादावर प्रचंड अढळ श्रद्धा आहे. आणि दुसरा आहे कुलशेखर. तो एक मोठा विजेता आहे, खूप बलवान आहे, पण त्याच्या मनात सांसारिक गोष्टींचा खूप गर्व भरलेला आहे. आणि मग काय, आखाड्यात लढाई सुरू झाली. पण तिथे एक चमत्कारच घडला. कुलशेखर जेवढ्या जोराने भीमावर प्रहार करायचा, तेवढा भीमा अजूनच बलवान व्हायचा. असं वाटत होतं जणू काही दैवी शक्तीच तिथे आली होती आणि सगळा खेळच पालटत होती. लढाईनंतर काय झालं? भीमा पूर्णपणे बरा झाला, शक्तिशाली बनला. त्याच्या श्रद्धेचं फळ त्याला मिळालं. तर कुलशेखर मात्र हरला. त्याची ताकद गेली, तो नम्र झाला, पण त्याला दैवी दर्शन घडलं. तेव्हा श्रीपादांनी समजावून सांगितलं की भीमाची खरी ताकद त्याची श्रद्धा होती आणि कुलशेखराच्या गर्वानेच त्याचा पराभव घडवला. यातून हेच दिसतं की श्रद्धा ही कोणत्याही सांसारिक शक्तीपेक्षा कितीतरी मोठी असते. ही झाली श्रद्धेची गोष्ट. आता दुसरी एक कथा पाहूया,
जी आपल्याला कर्माचा एक खूप महत्वाचा आणि अटळ नियम शिकवते. ही गोष्ट आहे सुदामा आणि कृष्णाची. तर गोष्ट अशी आहे की तरुणपणी सुदामाने एकदा काय केलं, कृष्ण आणि स्वतःसाठी आलेला नैवेद्य स्वार्थीपणे एकट्यानेच खाल्ला. त्या एका चुकीचा परिणाम काय झाला तर अनेक वर्ष खूप प्रार्थना करूनही सुदामा प्रचंड गरिबीत जगला. मग पुढे जाऊन त्याने कृष्णाला अगदी विनम्रपणे पोह्यांचा नैवेद्य अर्पण केला आणि त्या एका निस्वार्थ कृतीने त्याचं मागचं सगळं कर्म संपलं आणि त्याला प्रचंड संपत्ती आणि दैवी कृपा मिळाली. म्हणजे बघा, एका लहानशा स्वार्थी कृतीमुळे कर्माचं किती मोठं कर्ज तयार झालं, जे केवळ एका निस्वार्थ दानानेच फेडलं गेलं. तर मग आपण काय काय पाहिलं? श्वासावर नियंत्रण, पवित्र ग्रंथाचं वाचन, निस्वार्थ सेवा आणि अढळ श्रद्धा. हे सगळे टप्पे मिळून आपल्या जीवनात बदल कसा घडवतात? हा जो आध्यात्मिक मार्ग आहे ना, तो भक्ताला मनाच्या अशांततेकडून शांतीकडे, अशुद्धतेकडून शुद्धतेकडे आणि एका दैवी नात्याकडे घेऊन जातो. या सगळ्या गोष्टींना एकत्र करून एक अशी दिनचर्या तयार होते ज्यामुळे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक वाढ होते. आपली आतली मानसिक स्थिती पूर्णपणे बदलते आणि दैवी कृपेचा अनुभव घेता येतो. ग्रंथाच्या शेवटी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. श्रीपादांची करुणा आकलनाच्या पलीकडची आहे. त्यांची कृपा मिळवणं हाच आपल्यासाठी एकमेव मार्ग आहे. म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय आहे? तर त्या अनंत दैवी करुणेला स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करणे. आणि हाच मार्ग आपल्याला त्यासाठी सक्षम बनवतो. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतो, या आध्यात्मिक मार्गावर आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल? कारण कोणताही मोठा प्रवास हा एका लहानशा पण ठाम पावलानेच सुरू होतो. ते पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, हा विचार प्रत्येकाने करायचा आहे.